पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या देव इच्छिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठी नायक जया कंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते ओग नाम त्रिवेणीच तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच पंढरीच्या देवरा पंढरीच्या देवरा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया तुझे पाया पवित्र तो देव आणि पुण्यवंत जवदयाचे तो सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील रशीपातकांच्या देवीची रजा चरणाची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणि कवई कोणती नायक जया कंठे तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते उगरा म्हणे तिणीचा तयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या विठाल पवित्र होतो देव आणि पुण्यवंत प्रस्तुत संगी कीर्ती सही कीर्तन आपले स्वतः तत्व सर्वंत क्षेत्र निवडले अभंग महाराज हुसेन निवडले म्हणून तुकोबरायाच्या गाथेतील 5 चरणाचा सगळ्यांच्या भांडणातला संतपर प्रकरणातील नरदेहाचं महात्म्य सांगणारा अभंग आहे अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या गाथेतील आहे 5 चरणाचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यावरील 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारायांच्या गाथेतील कडवे 4 आहेत. तुकोबारायांच्या 5 आहेत. तुकाराम महाराजांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा. गाथ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत. काही अभंग नामपरे संतपरे विनंतीपरे विनवणीपरे भांगडीपरे सालोमाल आहेत घोंगडी आहेत पाईक आहेत व्याभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळ आहे जोगे एकाखडी आहे बैर आहे भुपळ आहे गवळणी आहे विरहिणी आहे माहेरची मात आहेत. काही अभंग नामपर आहेत काही अभंग संतपर आहेत काही अभंग विनंतीपर आहेत काही अभंग विनवणीपर आहेत आणि काही अभंग उपदेशपर आहेत. आणि उपदेशपर करण्यामध्ये 2 प्रकार आहेत. काही अभंग जनाला आहेत काही अभंग मनाला आहेत. उदाहरणार्थ क्षणोक्षणी ह्याची जनाला पंढरीशी जारे जनाला आपला तो एक देव करून घ्यावा जनाला. पण काही अभंग मनाला आहे नको नको मना. काही अभंग जनाला आहेत काही अभंग मनाला आहेत. उपदेशामध्ये 2 प्रकार आहेत. आणि काही अभंग तुकोबारायांचे असे आहेत प्रासंगिक आहेत. प्रासंगिक त्या अभंगाला त्या प्रसंगाला तोच अभंग घ्यायचा असा नियम आहे. राम उदाहरणार्थ राम जन्म आंबासाठी अवतार कृष्ण जन्म घेवण्या चक्रगदा हनुमान जयंती शरण शरण हनुमंता तुकाराम बीज तुकाराम तुकाराम 10वा याजसाठी केला होता टास श्राद्ध पिंडपदावरी दिला पुलिया करी वास्तुशांती जोडोनिया धन उत्तम व्यवहारी असे नैमित्तिक आहेत. काही अभंग प्रासंगिक आहेत नैमित्तिक आहे. पण गाथ्यामध्ये वाढदिवसाचा अभंग नाही आहे.
नाही, जनरली वाढदिवसाला जनरली कीर्तनकार 2 अभंग घेतात. अक्कलपायश्य व्हावे किंवा अजून एक अभंग आहे, जर बसवला तर बसत नाही तो, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, असे अभंग आहेत. अभंग नाही आहेत. आणि आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, कडवे 5 आहेत. आणि हा अभंग संतापर प्रकरणातील आहे. पण नरदेहाचं महात्म्य सांगणार आहे. त्याच्या उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी अजून थोडा एक जड मुद्दा आहे. गाथा हा 5वा वेद आहे. नीट ऐका, गाथा हा 5वा वेद आहे. पण मी असं म्हणेन तुकाराम महाराजांचा गाथा हा तुकोबरायच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायचा गाथा, आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. हा, इथं ज्ञानेश्वरी गाथा आहे, तो त्याचं उत्तर आहे. गाथा 5वा वेद आहे आणि त्यातला आजचा अभंग आहे, संतपर आहे. थोडा जड मुद्दा आहे. अभंगाला सुरुवात फक्त थोडं थोडं बोलावं लागेल. बोललं तर कळेल, नाही तर मिटलं. या जगात बारीक आहे का, या जगात पहिलं जग शून्य होतं आणि आजही जग शून्यच आहे. बारीक निरीक्षण, पहिले कोठे नव्हते काही, म्हणजे पहिलं जग गेलं बॉम्बाला. तुम्ही आजारी आहे का? नाही, पहिलं जग शून्य होतं आणि आजही जग शून्य. एकच मिनिट विचार करा, बसलेल्या सगळ्या माणसाच्या तुमच्या माझ्या शेवट काय? शून्य. जन्माला आला, मोठा झाला, शाळेत गेला, नोकरी केली, बायको केली, पोरगा झाला, त्याला शिकवलं, त्याचं लगीन केलं, सासरा झाला, सून बाळातीन झाली, आजा झाला, शुगर वाढली, अटॅक आला, मेला, शेवटी काय? तुम्ही तर बदलत जाईल. येतानाही शून्य आहे आणि जातानाही शून्य आहे. परत बारीक आहे का, आलो तेव्हाही जग शून्य आहे आणि शेवटी शून्य आहे. आता हे वाक्य फिरवायचं आहे आपल्याला. शेवटी जरी शून्य असलं आहेच, पण शेवटी कर्मावर शेवट अवलंबून आहे. इथं घोटाळा आहे, कर्मावर आहे, कर्मावर अवलंबून आहे. आणि कर्माला मुळात गीता हा ग्रंथच एका शब्दावरच आहे, फक्त कर्म. एकाच शब्दावर आहे, कर्म. मग बघ काय, कर्मापासून पराणमुख झालेल्या अर्जुनाला जागेवर आणण्यासाठी कुरुक्षेत्रावरची सांगितली, तिचं नाव गीता. आणि आपण म्हणतो गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी, गीतेचा अलंकार ज्ञानेश्वरी. आता उलट फिरा, आपल्याला पहिलं जग शून्य होतं हे मान्य झालं, आजही जग शून्याच आहे. पण ह्या जगात पहिलं जे तयार झालं त्याचं नाव ओम आहे. सावध राहा जरा. आणि ओम हे एक अक्षर ब्रह्म आहे. म्हणजे सृष्टी तयार होताना पहिल्यांदा काय तयार झालंय? ओम. ओम ओम. म्हणून ग्रंथाची सुरुवात ओम, मंत्राची सुरुवात ओम, आणि सृष्टीचं बीज ओम. आणि ओम मध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. शब्द नीट आहे का? अ उ म. आ बंद झालंय. अ उ म. आकार, उकार, मकार. त्याच्यातच उत्पत्ती थोडं जड आहे पण फिट करून देतो. आकार, उकार, मकार, त्याच्यातच 3 शब्द आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि त्याच्यातच 3 शब्द आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण. थोडं जड जाईल, 10 मिनिटं मेंदू वाश होईपर्यंत, पण फिट होईल. पहिलं जग शून्य आहे. शून्यामध्ये तयार झालं ओम. ओम मध्ये अक्षर गेलं बॉम्बाल 3, अ उ म. आकार, उकार, मकार, उत्पत्ती, स्थिती, लय. ब्रह्मा, विष्णू, महेश झाले 3. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि ओंकार. ओंकार ब्रह्मातून काय तयार झालं? एक सूत्र सांगतो म्हणजे डोक्यात घुसल पटकन. मुंगी व्याली, महाराज मंडळी, मुंगी व्याली, सावधरा बर का आता. मुंगी व्याली, तिला शिंग झाली.
आता मोजा बर का. मुंगी व्याली, तिला शिंग झाली, तिचं दूध किती निघलं मुंगीचं? 17 रांजण भरले. 17 रांजण. आणि रांजण भरल्यावर राहिलेलं दूध 12 हत्ती पेले. जाय किती दिवस शाळेत. शाळा काढणाऱ्याला कळणार नाही, तुझ्या आता बापालाही कळणार नाही. आता खाजवा डोकं. मुंगी व्याली, शिंगे झाली, तिचे दूध किती? बोला पटकन. गेलं बॉम्बाला कीर्तन. मुंगी व्याली, तिला काय झाली? गेलं बॉम्बाला. शिंग, तिचं दूध किती आहे? 17 रांजण भरले. आणि राहिलेलं दूध कोण पेलं? 12 हत्ती. फायनल झालं ना. मुंगी व्याली, शिंगे झाली, तिचं दूध 17 रांजण, उरलेलं 12 हत्ती. आता याचं उत्तर आहे का बरं का. आता उत्तर आहे का. 18व्या अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे. 18व्या अध्यायात. न मोडिता दोन्ही आकार, घडले एक शरीर, ते अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. 18व्या अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे. न मोडिता दोन्ही आकार, घडले एक शरीर, ते अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. म्हणजे माऊलीचं असं म्हणणं आहे, ब्रह्मामध्ये श्रीलिंगी आणि पुल्लिंगी तयार झालं. श्रीलिंगी आणि पुल्लिंगी. त्याला 9व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे त्याचा, अर्ध नारी नटेश्वर, असं शब्द आहे त्याला. मग आता ऐका काय तयार झालं. मुंगी व्याली, तिला काय झालं? शिंग. एक श्रीलिंगी, एक बोला बोला, एक श्रीलिंगी एक पुल्लिंगी. ती व्याली, तिला शिंग झाली. श्रीलिंगी गेलं बाबाला, पुल्लिंगी. आणि तिनं दूध दिलं किती? मोजायचे बरं का. किती रांजण? 17 रांजण. मानेपासून वर इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10. आणि हे शरीर पंचमहाभूताचं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 त्रिक. बोला बोला 15. आणि मन आणि बुद्धी 17. मुंगी व्याली, आता तिथं दूध किती भरलं? 17 रांजण. राहिलेलं दूध कोण पेलं? 12 हत्ती. 12 हत्ती कोणते? मोजा. 17 रांजण भरले. 17 रांजण म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण मिळून 15. आणि मन आणि बुद्धी 17. त्याला 7व्या अध्यायामध्ये एक शब्द आहे, आठाची साम्य अवस्था. असा 7व्या अध्याय शब्द आहे. आठाची साम्य अवस्था. याचा अर्थ असा आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 आणि मन, बुद्धी आणि अहंकार 8ची साम्य अवस्था. असं 7व्या अध्यायात वर्णन त्याचं. आता थोडं जड आहे पण फिट करून देतो. 12 हत्ती कोणते? षड विकार आणि षडगुण. मुंगी व्याली, शिंगे झाली, तिचे दूध किती? 17 रांजण भरून उरले, पेले 12 हत्ती. म्हणून ओंकारातून तयार झालं ब्रह्म, आणि ब्रह्मात तयार झालं श्रीलिंगी. आणि आता करण लागला तुम्हाला. मग टाळकरी, कीर्तनकार, भजनी कोणी असले तर. ज्ञानेश्वरीचा अध्याय किती? ज्ञानेश्वरीचा अध्याय किती? 18. नीट आहे का? 18 किती? 18. गीतेत अध्याय किती? तुम्ही करीत काय होते इतके? ऐका ऐका. ज्ञानेश्वरीत अध्याय 18, गीतेत अध्याय 18. ज्ञानेश्वरीला 2 भाग, 1 ते 9, 9 ते 18. 9वा अध्याय राजयोग आहे. 9व्या अध्यायात 535 आहेत. 10व्या अध्यायात 335 आहेत. 11व्या अध्यायात 708 आहेत. 12व्या अध्यायात 243 आहेत. 13व्या अध्यायात 1169 आहेत. 14व्या अध्यायात 433 आहेत. 15व्या अध्यायात 598 आहेत. 16व्या अध्यायात 472 आहेत. 17व्या अध्यायात 433 आहेत. आणि 18व्या अध्यायात 1810 आहे. हातावर लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका. इथं बदीर व्हायचं काम झालं. 18. आता ऐका बरं का. ज्ञानेश्वरीचा अध्याय 18, गीतेचा अध्याय 18. आता याच्यात 18 अध्याय सांगतो तुम्हाला. याच्यात मोजाल पटकन, मोजा पटकन. कशात सांगू राहिले? याच्यात मोजा पटकन. ब्रह्म 1 झालं. ब्रह्म 1, माया 2. बरं सावध राहा. ब्रह्म 1, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसू 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेर 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण.
सभुवेदी जान साई शास्त्रकार साई पुराण जी गाती जान साई शास्त्रकार साई पुराण साई पुराण आठ राहिले बरं का, अजून थोडं जड आहे पण फिट करून देतो. पहिलं फिट झालं आता. आता याच्यात 18 आले. आता 18 कोणते आले? ब्रह्म एक. आता पुढे सरकायचं, फक्त पटापटा तुम्हाला बोलावं लागेल. उत्तर नीट ऐका. ब्रह्म किती आहे? एक. आता ऐका, त्या ब्रह्माला जी चिटकली तिचं नाव माया. आणि हा सगळा तमाशा कशात आहे? मायाचा आहे. कोण कोणाचा बाप नाही, कोणाला वेळ नाही, कोण कोणचा बाप नाही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळं, संचित वेगळं, प्रारब्ध वेगळं, क्रियामान वेगळं, येणं वेगळं, जाणं वेगळं, आवड वेगळी, भांगाची स्टाईल वेगळी, कपड्याची स्टाईल वेगळी, त्याची आवड वेगळी, छंद वेगळा, त्याचं येणं वेगळं, त्याचं जाणं वेगळं. त्याचं माझं काहीच सारखं नाही. उद्या तो मी कमवलेली एसटी टिकू शकतो, किंवा सासरवाडीला राहायला जाऊ शकतो, किंवा लाईट बंद करून माझा गेम करू शकतो, तो काही करू शकतो. आपल्या काय हातात आहे? परत नीट ऐका. माझं फक्त एकच काम आहे, तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवणं, एवढंच माझं काम. माझं काम त्याचं नशीब बदलवणं नाही आहे, माझं काम त्याचं संचित बदलवणं नाही आहे. तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला योग्य मार्गाला नेणं, एवढंच माझं काम. आणि बापाने जर मुलाला योग्य मार्गावर नेलं तर मुलगा बर्बाद होऊ शकत नाही, याला गॅरंटी. हा मायेचा तमाशा. कोण कोणची बायको, कोणाला वेळ आहे ह्या जगात? माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे नी खरे माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे नी खरे लिखो संपादित वारी सातकारी नाही ना लिखो संपादित वारी सातकारी नाही लिखो संपादित वारी सातकारी नाही ना संपादित वारी सातकारी हा सगळं मायेचा तमाशा. कोण कोणता बाप नाही, कोण कोणता भाऊ नाही, कोण कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. हा, प्रियशी प्रियशी ही सगळी लबाडाची टोळी आहे. हा, मित्र मित्र सगळे भामटेत. काही पोर म्हणतात तो मित्र माझा जीव लगे. तुझ्या इतका नालायक माणूस दुसरा आहे का नाही? तू त्याला पाजायचं बंद कर, मित्र खलास. काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. मूर्ख आहे तू. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम हा तिचा विषयच नाही. या जगातली सगळी माणसं ए बरे खाली बस, बस खाली, ए खाली बस. या जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात, माणसावर प्रेम करत नाही. खरं आहे का खोटं? बोला तुम्ही. बोला जा. पैशावर प्रेम माणसावर करीत नाही कोणी. सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, ओ भाई दिल का साथी नहीं कोई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. पहिले एक 10 मिनिटं अजून आपल्याला थोडे 18 मुद्दे पाहिजे. तू म्हणजे थोडं जड जात आहे. ब्रह्म एक आहे, त्याला कोणची टकली? माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. काही नाही त्याच्यात, काही नाही. कोणाला वेळही नाही, कोणी कोणावर प्रेमही करीत नाही. आपल्याला वाटतंयच तुम्हाला लोक मानित्या बिनित्या, चुकीचं आहे. लोक बापाला उचलून आपटे, तुम्हाला काल मानते. बरेच लोक म्हणतात माझ्यावर समाजाचं प्रेम आहे. तुझे इतका येडपाट माणूस दुसरा नाही.
हे प्रेम बिम काय करीत नाही लोक. खरं आहे का खोटं बोला. व्याख्या ऐकायची का? इंदुरकेटची व्याख्या आहे, नो मनी नो लव. बस, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही मूर्ख असले तरी तुम्हाला लोक साहेब म्हणणार. पैसा असल्यावर तुम्ही किती हलकट वागा, तुम्हाला लोक मानणारच. तुम्ही कसे चालणार. पैसा असो नाही तर नसो. आणि लक्ष्मी ही कमी बुद्धीच्या माणसांच्या घरी गेल्यामुळं बुद्धिमानाची किंमत कमी झाली. हे ध्यानात ठेवा. जी माणसं वागून नालायक आहेत त्यांच्याकडे जास्त पैसा आहे. त्यांना कधी सोमवार नाही, एखादच नाही, काही नाही. काय वाय पहा डोळे लाल. 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या माग, हानल्या रोट्या दाब्याव, 22 रोट्या, फॅन लावला तरी वाज जाईन. चालला काही नाही, काहीच नाही. तुम्हाला माणसं फक्त जिवंत दिसतात महाराज, नाही तर माणसं मेलेलीच आहेत. काहीच नाही. त्याचं उत्तर लय थोडं जड आहे पण पीठ करून देतो. ब्रह्म एक, 18 मोजायचे बरं का तुम्हाला. ब्रह्म एक, तिला कोणची तगली? माया. म्हणजे ब्रह्म एक, माया 2. आणि त्या मायेनं 3 गुण तयार केले. 3 गुण, रजगुण, तमगुण, सत्वगुण. आता बारीक आहे का. रजगुण, आजीबाई कीर्तनाला आली, नातू घेऊन आली. कीर्तनकार काही सांगू ती ध्यानच देणार नाही. नातू हसला का ती हसती, तिनं टाळी वाजवली का ती वाजती, त्यानं उडी हल्ली का ती उडी हल्ली. ती काय धार्मिक आहे का? तिला माहीतच नाही बाबा अभंग घेतलं का लावणी घेतली, तिला काय घेतलं. ती गुंतली कशात? मायेत. आणि तो रजगुण आहे. रजगुण आहे. हा जो पक्वाद आहे हा सत्वगुणी आहे. हा संबळ रजगुणी आहे. आणि ढोलकी तमगुणी आहे. ढोलकी वाद्य फार मरायला लागेल म्हातारं सुद्धा हालत आहे. ती तमगुणी आहे, वाद्य येते. आणि रजगुण, तमगुण आणि सत्वगुण, याच्यात रजगुण, तमगुण, ब्रह्म 1, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5. भूत 5 मोजा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता सगळ्याच्या यादा मोजा. ब्रह्म 1, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसू 8, भक्त्या 9. 9 भक्त्या. अर्चन, वंदन, पाठ, सेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निध्यासन, आत्मनिवेदन. हा भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण. 18 पुराणे हर्षी. 18 पुराणे हरिची गाती. आणि हे कधी कळेल? योग योग विधी येणे मोहे सिद्धी. योग योग विधी येणे मोहे. योग योग विधी पण जरदा योग झालं फायनल.
आता फायनल झालं ते 18 अध्याय याच्यात आहेत. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नेमका जड मुद्द्यातला आहे. देहाचं महात्म्य सांगणार आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त तुम्हाला फटाफटा बोलावं लागेल. बोललं तर कळेल. यायचं आहे पण कशाला? भोगने ते फळ भोगणित फळ भोगणित फळ पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता
घोडे आजी पुण्य भरले भाऊचा दिवस फायनल झालं पण कधी ब्रह्मांडाचं घरी पण कधी सीमी तो हरास वाटित त्यासाठी अंतरंगातलं कीर्तन आहे. आज गायक वादकोणी जनमंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गाथा, मुलीचं नाव किती सुंदर आहे गाथा. आणि ना त्या गाथा मुलीचं नाव, महिला म्हणणार ज्ञानोबरायांचं लग्न झालं का नाही, सावधरा बरं का. पण ज्ञानोबरायला लग्न न करता 4 मुलं आहेत. खाजवा डोकं तुम्ही. आता ज्ञानोबरायला 4 मुलं आहेत. कोणते ऐका, पटापट ऐका. ज्ञानराज माशी, साधकाचा, ज्ञानबाई माशी, अनाथाची माय, वेदशास्त्र देतिकबाई. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पाशस्ती, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. पण ज्ञानोबरायला एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव त्या मुलीचं नाव तुम्ही सांगायचं. टाळकरे. ज्ञानोबरायला मुलगी होती. ज्ञानोबरायला मुलं होती 4, वेद, योग, साधक आणि अनाथ. पण ज्ञानोबरायला एक मुलगी होती. त्या मुलीचं नावच तुम्हाला माहित नसेल. ओवी. ओवी ओवी ज्ञानोबरायची मुलगी कोण आहे? ओवी. आणि 9033 ओव्या ह्या जगाला उद्धारणार आहेत, जगाला उद्धार करणारे ओवी. तसं ज्ञानोबरायचं लग्न झालं नव्हतं. आता ह्या मुलीचं नाव गाथा आहे आणि गाथा नावाच्या मुलीचं अभिष्टचिंतन आहे. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत आतला भाग चालू होता, आता कीर्तनाला सुरुवात. फक्त फटाफटा बोलावं लागेल. 17व्या अध्यायामध्ये ओवी आहे. ऐका बरं का. मागील जन्माचे भोग भोगून संपण्यासाठी यावं लागतं. आता ही मुलगी ह्या घराण्यात, तळेकरांच्या घराण्यात का आली? तर या घराण्यामध्ये परमार्थाचा वसा आहे.
आणि असं कोणी घडत नाही ना उगत बावळाटावासारख्या काही गप्पा हाणीत नका जाऊ बुवा असं घडत आणि तसं काय. आता काही लोक काय म्हणतात, आता जून महिना आला का ज्यांच्या वारकरी संस्था आहे ना, कोणी उठायचं ना आमचं पोर घाला, आमचं पोर घाला. अरे तुमचे मेंदू भरमिष्ट झाले का? कोणाचं पाखवादे होत असतं का? 100 पोरं जर संस्थेत असले तर एखाद्या पाखवाद्या होतोय, बाकी भाकरीवारी सांभाळायची. मग तुम्हाला पटणार नाही पण सांगून टाकतो, परमार्थ हा रक्तात असावा लागतो. हा, आता ह्या घराण्यामध्ये मुलीचे वडील, मुलीचा चुलता म्हणजे नामदेव महाराज, डॉक्टर, ह्या लोकांच्या 4 गोष्टी आहेत ऐका. यांचं प्रारब्ध चांगलं आहे, यांचा प्रयत्न चांगला आहे, यांच्यावर आईवडिलांचे आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे म्हणून परमार्थ आहे. असं बोगस होत नाही. याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये DNA ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. DNA ट्रान्सफॉर्मेशन असं घडत नाही. समजा हा मुलगा वाजवतो, बरं वाजवतो, हा डायरेक्ट पाखवाद्या नाही झाला, कधीच होणार नाही. याचा आजा तरी वारकरी असला पाहिजे, याचा मामा तरी वारकरी असला पाहिजे, याच्या आईकडचं कोणीतरी वैष्णव असलं पाहिजे, साडू तरी भजने असला पाहिजे. आहे की नाही? साडू आहे का? नाही, असं नाही घडणार महाराज. महाराज तसं जमत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आता यांच्या घरात ही गाथा, ही परमार्थातली 3री पिढी तयार आहे. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, केले तुझी प्राप्ती झाली देवा, केले तुझी प्राप्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती, केले तुझी प्राप्ती झाली देवा, केले तुझी प्राप्ती. तुकाराम महाराजांची 8वी पिढी आहे आणि नामदेव महाराजांची 7वी पिढी आहे. असं नाही, नामदेव महाराजांचा अभ्यासच नाही केला लोकांनी अजून. नामदेव महाराजांची परमार्थातली 7वी पिढी आहे. त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे, चौयुगाचा भक्त असं कोणी उठायचं, पाखवाद वाजवायचं आणि कोणी उठायचं, कीर्तन करायचं, बाबा पेंड आहे का? कोणी उठायचं नाही, हे चालतं का? ते काही माणसं मेले माळकरी झाले नाही, काही मरतील 2-3 दिवसात. काय नाही, 70 वर्षाचे म्हातारे महाराज बिनमाळीचे आहेत, काही ऊस नाही. उसाला आलेला तोरान घरातला म्हातारा सारखाच. काय उभे घेतात तरी त्याचा पोरे म्हणतो माया बापाची एका तरावी करायची, इतके दिवस ठेवायचं कामच काय तर. काय उभे घेतात? शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देतंय का? काशीतलं गुशीड कधी दूध पितंय का? गाळातला विडू कधी फुलाचा सुगंध घेतोय का? प्रेताला किती फुलात सुगंध आहे पण लपलेला आहे, लाकडात अग्नी आहे पण लपलेला आहे, तुमच्या देव आहे पण लपलेला आहे. फुलात सुगंध आहे पण तो लपला आहे, लाकडात अग्नी आहे पण तो लपला आहे. मग तुम्ही सुगंध घ्यायचा असं आहे, घेतलाच पाहिजे याला, असं नाही चालणार ते. हो, असं कोणी उठायचं मग महाराज होईल, सत्य होईल, पण तो तात्पुरता होईल, कायमचा नाही होणार. उत्तर परत नीट ऐका. मग ही जी गाथा नावाची मुलगी जन्माला आली, या घराण्याची परंपरा, याला सायंटिफिक भाषेमध्ये अनुवंशिकता म्हणतात. असं नाही तर भजनाचा पोरे सहसा भजन्या होतच नाही. तुम्ही सर्वे करा सगळ्या भजनांचा, फेल पोर आहेत, फेल. बाप पहाटपासून देवळात बोंबलत होतो, तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश.
आणि त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो उभा राहून या कसा हलवितो भाऊ. मग दिली पोरेनं बापाच्या ठेवून. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कसा गगनी झाला. असं नाही चालत. ज्ञानोबारायच्या ओव्या सांगू दोनच्या. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल, तसं परमार्थ नसणारं घरानं फेल. हरी विना जन्म नरकाची पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची मैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, प्राणी होय, प्राणी होय, प्राणी होय. 14व्या अध्यायाचा शेवट आला आणि शेवटचा श्लोक सुरू झाला. आणि 14व्या शेवटच्या श्लोकातली एक ओवी तयार झाली. आगा ब्रह्म या नावा. इथून ओवी संपली. आणि 15वा अध्याय सुरू करताना ज्ञानोबरायचा कंठ दाटून आलाय. काय शब्द आहेत बाळा. आणि ज्ञानोबरायचा कंठ दाटून आला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. आणि ज्ञानोबरायच्या मुखातून ओवी बाहेर पडली. आता चौफाळून या हृदय आपले वरी बैसवी पाऊले. काय बोलायचं. ज्ञानोबराय म्हणतात मी माझ्या देहाचा चौरंग केला आणि त्यावर माझे गुरु निवृत्तीनाथ यांची मूर्ती बसवली. म्हणून ढसढसा डोळ्यात पाणी आलं. आणि 15व्या अध्यायात ओवी तयार झाली. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकाळ. काय बोलायचं आहे. माझ्या वाणीनं अनेक जन्म पुण्य केलं तेव्हा निवृत्तीनाथ माझे गुरु झाले. असं सप्त्यापुरता गण लावून आणि दिंडीपुरती पताका घेऊन जर देव मिळत असता. असं काही लोक म्हणतात तो आमचा तो माणूस दिंड्या काढतो. दिंड्याच काढतो फक्त. तू दुसरं काय करतो. काय माणसं होते त्याची सगळी का दिंडी आहे मग तो दिंड्याच काढतोय ना. तू काय करतो. आणि दिंडी काढणारे माणसं बा कधी हरिपाठ करीत नाही, कधी काकडा करीत नाही. पावतीन पुस्तक सोडून ते दुसरं पाहतच नाही. गेले किती ना आले किती, गेले किती ना आले किती. हिशोबांच्या घरी बसले त्याला नादीच लावणार. साबुदाणा द्या, तांदूळ द्या. भुकाटच्या अभियान हरत नाही ते. 20 किलो तांदूळ घेऊनच बाहेर निघते. असं नाही ना ते. असं नाही झालं. मग आपण म्हणतो तो माणूस धार्मिक आहे. 8 दिवसात त्याने एकदाही काकडा केला नाही. उठलं का वही किती जणांची राहिली तेवढी जमा करा. कोणच्या काही ते पहा. दिंडीच्या अगोदर 3 महिने सारखा हिंडतो गाडीवर. या बरं का ट्रॅक्टर तुमचा टेम्पो तुमचा आचेरी तुम्ही. ही परमार्थच करते नाही महाराज. आणि आपल्याला वाटतं ते धार्मिक आहेत. अजिबात नाही. आम्ही लहान असताना एक सिनेमा याचा गावात मुंडकं गुतवान मुंबई पहा. आम्ही लहान असताना गावात एक खोकड्यात मुंडकं यायचं आणि ते डबडं घेऊन यायचं ते गावात ते खोकं घेऊन आणि मुंडकं गुतवायचं आणि मुंबई पाहायची. आणि तेव्हा एकच जोडी गाजेल होती धर्मेंद्र आणि आमा. तेव्हा लई नामांकित जोड होती ती धर्मेंद्र आणि आमा. आणि ते असं डबडं वाजवायचं धर्मेंद्र आला. काच धर्मेंद्र काच काय. आपल्याला तेव्हा 10 पैसे लागायचे. त्याला तिकीट किती 10 पैसे. मग 10 पैसे आपल्याला मिळतच नव्हती. रडा. मग रडताना आपली आई कानफटी द्यायची, बाप कानफटी द्यायचा. आई 10 पैसे द्यायची पण आपल्याला नव्हती देत. घालतोय मड्यावर. आपल्याला नव्हती घालतोय मड्यावर. बरं आपण 10 पैसे हातात घेतले का एका मुठीत पैसे. बरं पळायची पंचायत. दोन्ही हातानं पळावं तर एक हात चड्डीला लागत. चड्डीला जर हात लावला नाही तर आपण गावात चड्डी घरी म्हणजे मग चड्डी धरून पळा आणि मुंडकं गुतवलं का ते काच धर्मेंद्र काच काय ते चित्र याचं काळं. लगेच एक जण म्हणतात संपले तुझे पैसे. धर्मेंद्र गेला मुंबई. तसे नादी लावायचं. तसं लोक फक्त नादी लागून परमार्थ करतात. हो नादी लागून. कीर्तनाला आले. कीर्तनकाराची गाडी मागून आली आणि नवरा बायको मागून गाडीवर आली आणि त्याची गाडी बंद पडली. म्हणून तो कीर्तनकारानं गाडी उभी केली आणि त्याच्या बायकोला म्हणला आता 1 किलोमीटर राहिले बसा आमच्या गाडीत तुम्हाला सोडवतो. ती म्हणली मला नका, मला नेऊ नका तुमच्या संग. का ती माया नादानं तर इथवर आली. मी जर केले ते जाते घरी निघून. मी जर नादानं ते इथवर आली नाही ना. तुम्ही परमार्थ असा या तळेकर परिवाराला मुळातच परमार्थाचा आहे.
नाही तर असं घडत नाही महाराज. आता त्यासाठी मागील जन्माची भोग भोगून संपण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. आता इथं थोडा घोटाळा आलाय. गाडी घेणं, बंगला बांधणं, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, त्यात काय वळवळ करायचं काही काम नाही. उसाला आलेला तुरा नव्वद वाळ घालायचं नाही, गंध लावायचा नाही, काहीच नाही, नुसत्या लबाड्या. तुम्ही पहा महाराज, कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश महाराज. इस्टेट एवढी लोकांक जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धुर निघन. पोरं नाही त्यांना. आणि नदीच्या कडेला झोपडी आहे, कालवणाला त्याला नाही, 16 पोर आहे, 3 मोकळे 6 उघडीचे. खरं आहे का खोटे बोला? नाही नाही, यांना पोरं नाहीत महाराज. आणि हे मेले सुद्धा सोयीचे नाहीत. आतापर्यंत एकही कोट्या दिवशी माणूस घरी मिळाला नाही, हॉस्पिटललाच मारणार. आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 घालणार माहीत नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काही बिबट्या होता का झुंज? मग पडले म्हातारपणी वाट्याव. धोताळ नसता येणं, लंगोटी. काय उपयोग आहे त्याचा महाराज? आशा तळेकर परिवाराच्या मुळातच देहच कसा आहे. पवित्र तो देह वाणी पुण्य बलता. वाणी पुण्य बलता. सगळ्या महिलांना प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या. पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही मग का लावता? त्याचं उत्तर आहे का? पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरीत. 18व्या अध्यायामध्ये 102 नंबरची ओवी आहे. 18व्या अध्यायात घरी गेल्या उचकून घ्यायचं, आपल्याकडे नंबर सकट घ्यायचं. 18व्या अध्यायामध्ये 102 नंबरची ओवी आहे. नलाटीचे लिहिले न मोडे का काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवणे. काळेपणा गोरेपणा कधी धुवून निघत शकत नाही. मला उत्तर तुम्हाला सांगायचं होतं. हा देह पवित्र करा. काय करायचंय जगात? म्हणून 2-3 गोष्टी नीट ऐका. गाथा नावाच्या मुलीच्या अभिष्टचिंतन आहे. तुमच्याला 2-3 गोष्टी महिला म्हटलं. तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. माणसं आता सगळी बसलेली माणसं आहे ना, स्टेजवरची खालची माझ्या सगळं दुःखी माणसं आहे. मला कोणाला हसू नाही, कोणाला समाधान नाही. कोणी नुसती येडेवाणी ते खोकडा हातात घेऊन बसत्यात, सारखी बोटं चाळीत बसत्यात. भरमिष्ट झाली लोक मला. कोणी कोणाशी बोलानं, कोणी कोणाशी हसायचं तर इंजेक्शन द्यायची वेळ आली.
हसत नाही. सगळ्या माणसांचं मानसिक संतुलन डॅमेज झालंय. तुमचं काय मत आहे? आनंद गमावून बसली लोक. मला गमावला आनंद लोकांनी फक्त पैसा कमावलाय, गाड्या घेतल्यात, काहीच नाही. मला बायका सोन्यानं वाकवल्यात, पण समाधान कुठे? प्रत्येक घरात संध्याकाळी कचकच आहे, कचकच. प्रत्येक घरात नुसत्या कुद्या आणि भांडणं. एक माणसाचं घर सुईचं राहिलं नाही. त्याला एकमेव कारण आहे, सगळं कमावलंय लोकांनी, पण समाधान कमावलं नाही. खरंय का खोटं बोला? पैसा कमावला, पैशाविषयी सोडून द्या. नोकरीवाले आहेत, त्यांची फ्रीज उघडा, खंबे आहेत त्यांच्या फ्रीजमध्ये, ती पेल्याशिवाय झोपू शकत नाही. त्याची बायको त्याला कधी चहा देत नाही, खंबे देते. आल्या देणारे तिघी जणी इथंच बसले, आणि तिला विचारलं नावणारं दारू कमवून देत्या. त्यांना आहे ना टेन्शन असतो. ते जर पेले नाही ना कुत्र्यावाने धावत्या. मग एकदा 90 पिऊन उताने पडले ना, आपल्यालाही ताण नाही, त्यांनाही ताण नाही. खाटावर झोपात्यात आणि खाटाखाली सापडतात. काय करा? अख्या रात बेडशीट उड्या हाणत्या, लय वकात्यान थुकात्या. पण एक आहे बाई, किती उलट्या करू पाणी नाही मागती, मग उलट्याच साठी त्या काय त्याला कर. फार घरांमध्ये काही राहिलं नाही महाराज. खरंय का खोटंय बोला? आता हे फक्त कडक कपडे घालून लोक बाहेरून हिंडत्यात, आतून फार तमाशा झाला महाराज. आणि हा का झाला त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. नामाशी विनमुख लोकांनी मर्यादा सोडून दिल्या, धाक सोडून. एवढीशीच अशी एवढी पोर आहेत, खस नाही ते हाणत्यात. एवढीची खबरी मांडी, मिसरूड नाही फिसरूड नाही, खस नाही ते हाणत्यात. 4 जण फुल पेले गाडीवर बसले. 4 कुठं बसला असेल? केलं तांगड्या फाकेल, धडकलं, दोन्ही बॉल सटकले मी आलो. आणि त्याच्या डाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी. आणि याला कारण सांगतो तुम्हाला, 2-3 वाक्य. महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. उद्या पोरा मुक्ताबाईची पुण्यतिथी आहे. पाया पडतो तुमच्या. आपल्या घरातल्या सगळे पुरुष मंडळी ध्यानात ठेवा, तुमच्या माझ्या घरातली गुप्त गोष्ट कधीही कुणाला सांगायची नाही. आता तुमच्या घरात भांडण आहे, आमच्या घरात नाही का? आहे घरोघर मातीच्या. एवढे तुमची बायको वाटेव बोलते ना, आमची किचन पशी बोलते, पण बोलतेच ना. पण पथ्य पाळायचे महाराज, पथ्य पाळायचे. आपल्या घरातली गुप्त गोष्ट कधी बाहेर पडता कामा नये. तुमचं काय मत आहे? त्याच्यामुळं घराची इज्जत जाते, तो भाग सोडा. पण मानसिक समाधान वाढतं, म्हणजे दुःख वाढतंय, कमी होत नाही. तरुण पोरं ध्यानात ठेवा, आपल्या जीवनातली गुप्त गोष्ट कधी कोणाला सांगायची नाही. मित्राला तर कधीच सांगायची नाही. समजा एखाद्याला पोरीनं धोका दिला, त्या पोराला धोका दिला पोरीने, खरंच असलो का आला बोलून पण. हा मी असं नजरेवरून माणूस टाकी सांगत असतो बघा. मी अशी नजर जरी टाकली ना, त्याचं भविष्य हा पोरगा पहिला पेत नव्हता त्यापा. विनोदाचा भाग सोडा, तरी मित्राला सांगायची नाही. उद्या जर पोरानं आपली मित्राची दुश्मनी झाली, तर मित्र आपल्या गुप्त गोष्टीचा फायदा घेऊन तुम्हाला संपू शकतो. खरं आहे का खोटं आहे बोला? कधीच सांगायचं नाही. एक 10 मिनिटं शेजारची बाई आली तर काही विधवा झाली. अभ्यास करा. 10 मिनिटं काही आली, 10 मिनिटं मंथरका आली तर काही विधवा झाली. आणि इतकी विधवा तर झालीच, पण काही ना शेवटी महाराज मृत्यूशयेवर दशरथ पडला तर तिने डोकून सुद्धा पाहिलं नाही. आणि दशरथ मेला तर अयोध्या रडली, पण काही रडली नाही. आणि म्हणून इंदुरीकरचं वाक्य आहे, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. 80% लोकांची जिंदगी मित्रांनी संपवली महाराज. मित्रांनी, ज्याचे मित्र चांगले. आता हे दोन्ही पोरं वाजवतात, यांच्या मागं तुम्ही पखवात जरी घेऊन हिंडले नुसते तरी चांगलं ऐकायला मिळेल. जेवण आहे. आता ही पखवात शिकवणारी माणसं कधी स्वतः पखवात घेत नाही अंगावर.
त्यांनी शिष्यच ठेवले, त्यांचे खवटच गेले शिष्यांची खवट पखवाद वाव वाव. हा शिष्याच्या बोखांडी पखवाद, गुरु फक्त गाडी चालवायला आणि तो गुरु येऊन बसणार, मग तो शिष्य गट्टी आण हातुडी आण आणि त्याला विचारलं किती बॉल झाले, हातच वळा न खवट गेले तर वाजतो काय. नाही 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 हे नाही त्यातले, नाही हे नाही त्यात. पण खरं सांगू का, मी म्हणतो जाऊ द्या, पण यांच्या संगतीत सुद्धा चांगलं वागणं आहे. संगती करीना बडती बडी बडी जा गजकी माथा आजा बैठे मनमाने भले संगत चांगल्याची करा, काही नाही, फक्त माळकऱ्यामध्ये बसा, काही फायदा आहे. आता बसा, आता बा काही काही माणसं बा पखवाद्याला यायचं होतं कीर्तनाला गाय करायचं होतं, मागून लटकून आला एखादा माणूस, तो काही धार्मिक नाही, जेवण आहे जाताना 200-300 रुपये आहे, चांगल्याच्या संगतीत बसा ना. तुम्हाला एक माहिती का, संप्रदायामधल्या माणसाच्या उंची इतकी कोणाचीच उंची नाही. नाही नाही, भजण्याची, गायकाची, वादकाची, कीर्तनकाराची जी उंची आहे समाजात तेवढी कोणाची. हे सरपंच बिरपंच यांच्या उंच्या लिमिटेड आहेत. 2.5 मध्ये अंगणवाडीतली घुगरी खाली चालला घरी, त्याला काय एवढं. आणि यांच्या उंच्या यांनी पैसे घालून वाढवल्यात. गायक वादकांच्या उंच्या अनंत जन्मीच्या पुण्याईनं वाढल्या. संगत सल्तन की करना जन्म का सार्थक करणे, जन्म का सार्थक करणे, जन्म का सार्थक करणे, या उंच्या आहेत. 13 लाख रुपये घालून सरपंच झाला आणि गावात गुलाल उधळला, मिरवणूक काढली, अख्खं गाव लाल मिरवणूक काढली आणि त्याचं पोरगं मिरवणुकीत पळत आलं आणि ते बापाला म्हणलं मला कंपास नाही, सरांनी मला मारलं. तो म्हणला जा तुझ्या ऐकून घे. त्याच्याही घरी स्वयंपाक करीत होती, ती गेली आणि पोरगं म्हणलं आई बाबानं मला मारलं का, मला कंपास नाही. ती म्हणते थांब, आता त्यांच्याकडे काय राहिलंय, नाही कळलं तुम्हाला, आता काय राहिलं. मग तो आला, त्याला निरंजनी काढली, ओवाळलं बिवाळलं, नातेमध्ये घेतली, ती म्हणली का हो पोराला कंपास का दिली नाही. तो म्हणला तू दे. तिने सांगितलं तुमच्याकडे काही राहिलंच नाही, तुम्ही मायेच्या कासाट्यात घुसू नका, हा देह पवित्र करून घ्या. आणि हा देह कोणाचा पवित्र, जो दे अच्युत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जवळ
पवित्र तो हा शब्द शाळेतल्या बरोबर. तू किती वेळा रे? त्याला काय माहिती किती वेळा आहे? 7वी. तो हा शब्द नाम का सर्वनाम का क्रियापद? तो हा शब्द नाम सर्वनाम का क्रियापद? तू नाव काय? हा हा देवा. हे तुझं नाम आहे का सर्वनाम आहे? नाम आहे. करेक्ट. मग तो हा शब्द सर्वनाम आहे. तो याचा अर्थ असा तोच, त्याच्यापेक्षा दुसरा नाही. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरे. पवित्र तो देह ज्यांची वाणी पुण्यवंत आहे. आता वाणीमध्ये 4 प्रकार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आणि त्या कुठं येतं ऐका. बिंबीच्या दोन्ही मला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पश्यंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दातून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. परा पश्यंती जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत या शब्दाचा अर्थ भगवंताचं एक नाव आहे. ज्याची वाणी अखंड भजन करते त्याचा देह पवित्र आहे. पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा. पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, देह त्याचा. पवित्रची होय देह त्याचा. हरी पाटी किरीती मुखे तरी देह पवित्र असताना पाया पडून तुम्हाला सांगतो, बसलेल्या माणसांना काळ बदललाय, नीती बदलली. 2025ला 8 महिने पावसाळा होता, 2026ला गुढीपाडव्यापासून पावसाळा आहे. आता तुम्हाला भजनाशिवाय पर्याय नाही. तुमचं काय मत आहे? हे जाऊ द्या, हा विषय सोडून द्या. आणि आसनचा देह जर पवित्र झाला तर आपण सगळे वारकरी संप्रदायातले गायक वादक आणि महाराज मंडळी गाथा नावाच्या मुलीला उद्दंड आयुष्य लाभून वडिलांची आणि आईची कीर्ती वाढवणारी मुलगी झाली. अकल्प आयुष्य वागते याकू, अकल्प आयुष्य वागते याकू. मुलीच्या अभिष्ट चिंतनाला ती मुलगी तर अतिशय मोठी होणार. आता एवढे वारकरी गायक वादक घरी वाढदिवसाला आलेत म्हणल्यावर तिचा 100वा आपल्याकडून झाला पाहिजे. वडिलांची बुद्धी चांगली झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला, तुम्हाला आणि मला आता बदल करून जगणं गरजेचं आहे. आता तरुण पोरांनी आता मोकार शिकणार कवर तुम्ही मला सांगा. आता 32चा झालाय तरी तू अजून इंजिनियर होईन. मग तू आता घर पडल्यावर कंस्ट्रक्शन घेतो का? तुम्ही जर 32 आणि 35 वर्ष शिकतच राहिले, एक तर आयुष्य कमी झालंय महाराज. आता महाराज लोकांना इंद्रिकेचा राग येतो. 12,000 पोरं काल मराठी नापास झालेत. 12,000. बोलायचं कोणी? बोलला त्याची क्लिप करायची, बोलला त्याची पट्टी करायची आणि त्याचा खोटा उपटून टाकायचा. ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. खरा बोलला का त्याचा बांबू उपाटला. नाही तर वस्तू खरी खरी खोटी का सांगा. आता मराठीत पोरं नापास झाले, काय शिकवायचं ताण राहिलं? काय आपण काही राहिलंय का जगात? काही जुने उठायचं त्याने ते इंग्लिश मिडियम काढल्यात. मोकार कोणी बी 3 पत्री ठोकायची, काढा इंग्लिश मिडियम.
1.5 महिना झाला मास्तर पोरं गोळा करतात आमच्याकडे घाला. एक तर लोकांना पोरं नाही महाराज, एवढी अडचण झाली. पोरं कुठे लोकांना महाराज? प्रत्येकाच्या घरात 4च माणसं आहेत का नाही? पोरगी गेली, सून आली, सून बाळा 3 झाली, सासू गेली. परत सुनाला दिवस गेले तर सासरा गाडी खाली गेला. म्हणजे माणसंच राहिले नाही. एक तर लोकांना पोरं नाही, हाय त्यांचे लग्न जमाना काही एक तमाशा झाला की तो. आणि हाय ते पोरं 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 राहिलेत नाही, लोकांना पोरं नाही. अजून 5 वर्षाने 40 वर्षाच्या पुढच्या महिला जर शरीराने थकल्या तर स्त्री शेतात जायला राहणारच नाही ना. नवीन पोरगी शेतात जातच नाही, ती बोली करूनच येते. शेतात नाही, मालिका TV घर जमणार नाही. म्हणजे इथून पुढच्या काळात प्रत्येक माणसाला अध्यात्माचा आधार घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला. खरंय का खोटं आहे? घेतलंच पाहिजे. काय कोणाला घेणं नाही तुमचं. लोक तुम्हाला वापरून घेणारशी. आता हे पोरं लोकांना लोक मान्याला मानतात, यांचे फोटो बिटो काढतात. आणि गायक वादक झाला तो तुम्ही लोकांसंग फोटो जरा कमी काढीत जा. लोक आता पहिल्यासारखे राहिले नाही, हातानं झटी होती. मी थोडा नंगाट वागवतो, त्याचा मला फायदा आहे. मी मोबाईल वापरीत नाही, आपली परिस्थिती नाही त्याच्यामुळे मी मोबाईल वापरीत नाही. पण तुमच्या पाया पडून सांगतो महाराज, तुम्ही फोटो सुद्धा काढ. आता समजा याच्याबरोबर मी फोटो काढला, यानं एखादं लफडं केलं, गुतलो ना मी बी त्याच्यात, हाय होता त्याच्यात, करा चौकशा. त्याच्यापेक्षा भाऊ येड्या बाबळीत एकट्याचे फोटो काढा. खरंय का खोटे बोला मला? मोबाईल ज्यांचे चालू आहेत त्यांच्याशी बोलत सुद्धा जाऊ नका. बोलताना त्याला मोबाईल बंद कर, मला बोलायचं आहे. नाही तर माणसं पार काशी क्लिप करतील, सांगता येत नाही. कुत्रीला पिलू झालं काय व्हॉट्सअपला पडायची गरज? काही नवीन घडलंय का काय? बरं तुला काय माहिती कुत्रा? नाही, आता बदलच केला पाहिजे, तरच ह्या सगळ्यांना सुख मिळेल. तळेकर परिवार, नामदेव महाराज त्यांच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. निवृत्ती मृदंगाचं वैभव आपली भरत अण्णा पाथाडे बाजारात आपण स्वागत करूया, ऋण व्यक्त करूया. द्वितीय संकेतजी दादा आरोटे त्यांची कोटी ऋण. संन्यासी बाबा कृपांकित, गुणीजन मंडळी यांचं कोटी ऋण व्यक्त करतो. योगेशजी महाराज, आपण 2 मिनिटं बोलावूया. यदक्षरम म्हणा राहील. ज्यावेळेस महाराजांचं नाव घेतलं जाईल त्याच मनापासून त्या परिवाराला धन्यवाद द्यावे लागेल. आजचे गुणीजन आदरणीय आमच्या अण्णांपासून तर इकडे भरत अण्णांपर्यंत सगळीच मंडळी खूप अतिशय